जय हिंद सर्वांना. ज्या ज्या मुलाला मुलीला वाटतंय की भरती काय पावसाळ्यात निघत नसते, ह्या वेळेला निघत नसते, उगाच ही अकॅडमी वाले काय पण ओरडतात भरती निघते, ज्यांना असं वाटतंय त्यांना वाटू द्या. जी मुलं मुली व्हिडिओ बघतात त्यांनी बघत राहावा, अभ्यास करत राहावा, कारण स्पर्धा भयंकर आपण नेहमी सांगतो. बरोबर. ज्यांना करायचं नाही त्यांच्या डोक्यामध्ये मनामध्ये हे असले प्रश्न असतात, अशांच्या संगतीला लागायचं काम नाही. बरोबर. आपण काय शिकतोय? टास्क क्रमांक 11. ज्यांना पहिल्यापासून पाहायचं आहे त्यांनी कमेंट मध्ये जायचं, लिंक टाकलेली आहे. बरोबर. कारण या कंडिशनला चालू वेळेला ज्याचा अभ्यास परिपूर्ण, ज्याचं ग्राउंड परिपूर्ण, त्याच्या अंगावर वर्दी, हे लक्षात ठेवा. दुसऱ्या विद्यार्थ्यासारखं जो विद्यार्थी 1-2 मार्काने राहिला आहे त्याला जाऊन विचारा की खरंच किती दुःख असतंय, त्याचं दुःख ओळखा आणि तुम्ही अभ्यासाला लागा. सुरुवात करूया. बघा, 72,519 गुणाकारामध्ये 9,999. पाठीमागे पण आपण हा प्रश्न घेतलेला. हा म्हणजे याच्या टाईपचा. हा प्रश्न 2 टाईप मध्ये सुटतो. पहिला टाईप तुम्हाला मी सांगतो, जो आपण रेग्युलर वापरतो. या संख्येमधून 1 वजा करायचं. 72,519 मधून वजा 1 केलं, 72,518. किती 9 आहेत? 4 9. म्हणून 4 9 देऊन टाका. वजा केलेल्या संख्येवर द्यायचं आणि या तयार झालेल्या संख्येमधून जी संख्या तुमची तयार आहे ती काय करायची? वजा करायची. म्हणजे 72,518 मित्रा तुला काय करायचंय? वजा करायचं. याची वजाबाकी कर. आता दुसरी पद्धत आहे, ही संख्या घ्यायची 72,519. किती 9 आहेत? 4 9. 4 शून्य द्यायचे. जेवढे 9 असतात तेवढे शून्य द्यायचे आणि हीच संख्या याच्यातून काय करायची? वजा करायची. 72,519. बावड्या, याचं आणि याचं उत्तर सेमच आलं पाहिजे, लक्षात ठेव. बरोबर. 9 मधून 8 गेले 1, 9 मधून 1 गेलं 8, 9 मधून 5 गेले 4, 9 मधून 2 गेले 7, 8 मधून 7 गेले 1, एकाला 1, 5ला 5, 2ला 2, 7ला 7. 72,51,17,481 हे उत्तर इथं पण आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. जी तुम्हाला सोपी वाटते दोन्हीचा पण सराव करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा. 0.5 गुणाकारामध्ये 0.05 गुणाकारामध्ये 0.0005 बरोबर प्रश्नाची. साधा प्रश्न आहे, प्रश्न अवघड नाही. या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं रे? 5 चा घन किती? 125. पॉइंट सोडून घर किती आहेत? 1 2 3 4 5 6. 3 4 5 6. 0.000125 हे याचं उत्तर आहे. पण तुम्हाला गुणाकार स्वरूपामध्ये विचारले, इथं काय दिलंय? जर याचं गुणाकार स्वरूपामध्ये उत्तर काढलं तर येतं 125 गुणाकारामध्ये 10⁻⁶. पॉइंट सोडून 6 घर आहेत म्हणून -6. पण पर्यायामध्ये असा पर्याय आहे का? अजिबात नाही. पर्यायामध्ये काय केले? 12.5. याचा अर्थ 1 पॉइंट अलीकडेच त्यांनी घेतलाय म्हणून ह्या -6 मधून 1 पॉइंट वजा केला, काय राहिलं मित्रा? -5. म्हणून ज्या ठिकाणी 12.5 गुणाकारामध्ये 10⁻⁵ असेल हे तुमचं उत्तर असेल. कारण त्यांनी 0.5 एक घर अलीकडेच कॅन्सल केले म्हणून पर्याय क्रमांक 4 तुझं उत्तर असणार, हे लक्षात ठेवा. घाबरायचं अजिबात नाही. ज्याला कन्सेप्ट क्लिअर असतात त्याला मार्क मिळतो, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. 0.4 गुणाकारामध्ये 0.04 गुणाकारामध्ये 0.04. ज्याला येतंय त्याचं वाहवा, ज्याला येत नाही त्याला अभ्यास करायचा आहे. भरती म्हणजे टिंगल नाही, भरतीमध्ये स्टडी शिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघा. 400 म्हणजे 0.005 ची किती पट? आता बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं पण कन्फ्युजन होतं. एक लक्षात ठेवा, 400 कितीची पट विचारले? 0.005. पॉइंट समान करून घ्यायचं. पॉइंट सोडून खाली किती घर आहेत रे दादा? 3 घर. 3 शून्य वरती देऊन टाक, मग वरती काय होईल? 4. हे पहिले 2 शून्य आणि हे खालचे 3 शून्य. भागाकारामध्ये संख्या 5 ठेवायची कारण पॉइंट समान करून घेतले.
5 1 5 8 45 4 0 म्हणजे 400 म्हणजे 0.005 ची 80,000 पट आहे. पर्याय क्रमांक 2 तुझं काय झालं दाद्या, उत्तर झालं. हे लक्षात ठेव. या टाइप मध्ये करायचं. कितीची पट विचारले, ज्याची विचारले त्याला खाली टाकायचं, त्यानं भागायचं. आपण काय केलं, खाली पॉइंट सोडून 3 घर म्हणून 3 0 वरती देऊन टाकले, पॉइंट समान झाले म्हणजे विषय मिटला. पुढचं बघ, 1.25 म्हणजे 1/8 ची किती. आता बरोबर ह्याचं पण तसंच आहे. 1.25 म्हणजे 1/8 ची किती. बरोबर भागाकारामध्ये आहे, याचं रूपांतर 1.25 गुणाकारामध्ये. गुणाकारात गेल्यावर भागाकारामधलं गुणाकारात येतंय आणि अंशातलं छेदात जातंय म्हणून 8/1. बरोबर 1.25 गुणाकारामध्ये 8 मध्ये यांचा गुणाकार करा. 8 पंचे 40 ला 0 हातच्याले 4, 8 दोन्ही 16 आणि 4 20 हातच्याले 2, 8 1 8 आणि 2 10. पॉइंट सोडून 2 घर आहेत म्हणून पॉइंट सोडून 2 घर सोडून पॉइंट द्या. 2 घर सोडली पॉइंट दिले, उत्तर काय आलं बाळा तुझं 10 म्हणजे पर्याय क्रमांक 2. म्हणजे 1.25 म्हणजे 1/8 ची किती पट, 10 पट झाली. हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ. 0.36 गुणाकारामध्ये 0.27 गुणाकारामध्ये 0.001 भागाकारामध्ये 0.6 गुणाकारामध्ये 0.03 गुणाकारामध्ये 0.01. बरेच विद्यार्थी असा प्रश्न पडला की भीती वाटते, वेळ जातोय. मित्रा मैत्रीण जे कोण व्हिडिओ पाहतय, जी कोण विद्यार्थिनी असेल, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ताई दाद्या संदीप या अशा प्रश्नाला घ्यायचं नाही. तू जर परीक्षेमध्ये नवीन आहे, पहिलाच पेपर आहे, तर तुझा वेळ जाणारच आहे. का तर तुला याचा सराव करायचं माहित नसतं. याचा जर तुम्ही घरी सराव केला की बाबा भागाकार करायचा कसा असतो, संख्या बाजूला काढा. 36 गुणाकारामध्ये 27 गुणाकारामध्ये 1 छेदस्थानी 6 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 1 ला 1 कॅन्सल, 3 9 27 66 36 96 54. आता बरेच विद्यार्थी गडबडीत 54 उत्तर लिहितात. पर्याय तर नाही, पण 54 उत्तर आहे का, अजिबात नाही. आता पॉइंट सोडून अंशात घर किती आहेत रे, 2 4 आणि 3 7. बरोबर वरती घर किती आहेत दादा, 7 आहेत. खाली किती आहेत, 2 4 6. खाली किती आहेत, 6 आहेत. 7 मधून 6 गेले, शिल्लक राहिलं 1. याचा सराव करायचा. हे एक घर जास्त कुठं आहे, अंशात आहे. अंशात जेवढी घरं जास्त आहेत तेवढी घरं सोडून उत्तरावर पॉइंट द्यायचा. एकच घर जास्त आहे म्हणून एक घर सोडा. उत्तर आलं 5.4. पर्याय क्रमांक 14. उत्तर काय आलं तुझा 5.4. नियम लक्षातच ठेवायचा. पॉइंट सोडून जेवढी घरं वरी आहेत तेवढी घरं खालच्या घरातून वजा करा. जी वजाबाकी जास्त अंशात आली तर घरं सोडून पॉइंट द्या. छेदात जास्त आली तर तेवढे शून्य आलेल्या उत्तरावर द्यायचे. डोक्यात ठेव, लक्षात ठेव. पुढे बघा 1-8 गुणाकारामध्ये 2-3 या 3 अंकी संख्यांचा गुणाकार खालीलपैकी कोणता असू शकतो. बरेच विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाविषयी भीती वाटते, पण ज्याला कन्सेप्ट माहित आहे की बाबा 317च्या पुढील कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार 6 अंकी असतो, 317च्या आतील कोणत्याही 2 संख्यांचा गुणाकार 5 अंकी असतो, हे ज्याला कळलं त्याचं उत्तर आहे. बरोबर 100 काही पण संख्या असेल पण ती 317च्या अलीकडे आहे, ही पण 317च्या अलीकडे आहे. याचा अर्थ या 2-3 अंकी संख्याचा गुणाकार 5 अंकी येणार. 8 त्रिक 24 म्हणजे एकक स्थानचा अंक 4 असला पाहिजे. एकक स्थानचा अंक 4 आणि ज्या संख्येमध्ये 5 अंक आहेत ते हे त्याचं उत्तर आहे. पहिले उत्तर अजिबात नाही, दुसरं 4 अंकी अजिबात नाही, तिसरं 5 अंकी आहे, हे तुमचं उत्तर झालं. चौथं पण 5 अंकी आहे पण एकक स्थानी काय रे दादा 6 आहे, म्हणून हे तुझं उत्तर होऊ शकत नाही. कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ज्याला माहित आहे ती 317च्या पुढील सर्व संख्यांचा गुणाकार हा 6 अंकी असतो. इथं 5 अंकी गुणाकार येतो. का? कारण ह्या सगळ्या संख्या 317 पेक्षा लहान आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा
बघा, बॅच घ्यायची असेल आपली क्लासमधील, व्हिडिओ थांबवायचा, सगळं वाचायचं. काय प्रॉब्लेम आला तर मोबाईल नंबर आहे, बरोबर. पुढचा प्रश्न बघा. 555 गुणाकारामध्ये 555 वजा 455 गुणाकारामध्ये 455. प्रश्न दिसला, वेळ याच्यासाठी जातो असं वाटतं, पण जात नाही. का जात नाही? बाळा संदीपा तुझा सराव पाहिजे, बरोबर. बघा, आता याच्यातून काय करायचं, कॉमन संख्या बाजूला काढायची. 555 बाजूला काढलं, 555 अधिक तिकडली कॉमन संख्या 455, बरोबर. यांची बेरीज 0 हातच्या 1, 11ला 1 हातच्या 1 10 ही झाली. यांचीच वजाबाकी करायची, यांचीच काय करायची बाळा, वजाबाकी करायची. ती किती आली? 100 आली. या दोघाचा काय करायचा तुला, गुणाकार करायचा. 1010 गुणाकारामध्ये 100, हे 2 0, हे झालं तुझं उत्तर. तुझं उत्तर काय येणार? 1,01,000. तुझं उत्तर काय आलं? 1,01,000 आलं तुझं उत्तर, हे लक्षात ठेव, बरोबर. पुढचा प्रश्न बघ. बघ, दुधाचा भाव 15 रुपये लिटर असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जून महिन्याच्या दुधाचे बिल किती रुपये? बरोबर. रोज 400 मिलीलिटर दूध घेतले. रोज बाळा तू किती दूध घेतलंय? 400 मिलीलिटर. तुला एकूण लिटर माहित पाहिजे, जून महिन्यात दिवस किती असतात माहित पाहिजे, कॅलेंडर दिनदर्शिका प्रकरण तुझं 5 पाहिजे, बरोबर. दुधाचा भाव 15 रुपये लिटर आहे. रोज किती घेतो? 400 मिलीलिटर. गुणाकारामध्ये जून महिन्याचे एकूण दिवस 30, बरोबर. एका लिटर मध्ये किती मिलीलिटर असते भावड्या? 1000 मिलीलिटर. म्हणून ह्याला 1000 ने भागायचं. जे काय उत्तर येईल त्याला 15 ने गुणायचं, कारण एकूण लिटरला 1000 ने भागायचं, एकूण लिटर 15 रुपये, बरोबर. 3 शून्याला 3 शून्य कॅन्सल, 4 त्रिक 12, बरोबर. 15 गुणाकारामध्ये 12, बरोबर. एकूण रुपये 180. पर्याय क्रमांक 3 तुझं उत्तर, बरोबर. तो एकूण लिटर 12 दूध घेतले. एकूण लिटर टोटल जून महिन्याचं किती झालं बाळा? 12 लिटर झालं. 180 रुपये तुझं काय असेल? उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघ. 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल? बरोबर, सोपा. 84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल? सॉरी, 21 ची किती पट येईल? सोडवायचे. 21 1 21, 21 चोक 84, 12 चोक 48. कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4. 12 चोक 48 कुठं दिसतंय? पर्याय क्रमांक 4. हे असेल तुझं उत्तर, बरोबर. प्रश्न जसा विचारलाय तशी करा. 84 ला 12 ने, 84 ला 12 ने 21 ची किती पट? 21 भागाकार. काही पोरं काय करणार? या दोघाचा गुणाकार करणार, पुन्हा आलेल्या गुणाकाराला 21 न गुणणार. पण याचा जर तुझा घरी सराव झाला तर तू काय याचा किंग आहे, वर्दी तुझ्यापासून जाऊ शकत नाही. पुढचा प्रश्न बघ. जर चिक्कू 24 रुपये डझन आहेत तर त्यांचा शेकडा भाव किती रुपये? बरोबर. चिक्कू 24 रुपये डझन म्हणजे 12 चिक्कू 24 रुपयाला तर 1 चिक्कू 2 रुपयाला, बरोबर. शेकडा म्हणजे तुला भावड्या 100 चिक्कूंचा भाव काढायचा, बरोबर. 1 चिक्कू किती रुपयाला रे? 2 रुपयाला. तर 100 चिक्कू किती रे बाळा? 2 गुणाकारामध्ये 100, 200 रुपये. पर्याय क्रमांक 1. साधं सोपं आहे. शेकडा भाव. विद्यार्थी दुसरीकडेच कुठे तर जाते. 1 चिक्कू 12, मग 100 चिक्कूचं किती डझन? 12 × 96, 8 डझन आणि 4 वर चिक्कू. अशा बऱ्याच गोळ करत बसते, अजिबात करायचं नाही. 1 चिक्कू 2 रुपयाला तर 100 चिक्कू किती बाळा? 200 रुपयाला. झालं तुझं उत्तर. पुढे 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय? 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती लावया? 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. 3 अंकी लहानात लहान संख्या 100. या दोघाचा भागाकार 100 1 100, हे 2 शून्य. तुझं उत्तर काय आलं? 100, बरोबर. 5 अंकी लहानात लहान संख्येला 3 अंकी लहानात लहान संख्येने भागल्यास उत्तर काय येईल? 100. बघा, भरतीला पडलेला प्रश्न.
लहानात लहान अंक, लहानात लहान संख्या देखील तुला माहित पाहिजे, म्हणजे तुझं वर्चस्व सगळ्या बाजूला पाहिजे. बरोबर, सगळं क्लिअर पाहिजे. काही काही पेपर असे आहे की बाहेर देशाच्या राजधानी विचारल्यात, कुठल्या मेन सिटी कुठल्या नदीवर आहे हे पण विचारलंय. म्हणजे तुम्हाला अभ्यास चारी बाजूचा करायचा. फक्त घेतलंय भूगोल धना 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 महाराष्ट्राचा कानाकोपरा गोदावरीच्या उजवीकडून आलेल्या डावीकडून आलेल्या नद्या पाठ करून टाकल्या, उपनद्या पाठ केल्या, सगळं पाठ झालं. आता येऊ दे कसा पण प्रश्न आला जगाच्या भूगोलावर, बाबाच्या अंगावर काटा उभा राहिला. आता काय करायचं? म्हणून घरीच मेन क्वेश्चन, मेन प्रश्न काय करायचे बाळा? पाठ करायचे, जेणेकरून वर्दी 1-2 मार्काने राहू नये. बरोबर. बघा, 7 रुमालांची किंमत 56 रुपये तर 32 रुमालांची किंमत किती? एकमान पद्धतीचा प्रश्न आहे, साधा सोपा आहे. 7 रुमालांची किंमत किती रे बावड्या? 56 रुपये. तर अशा 32 रुमालांची किंमत किती? यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे. म्हणजे तयार काय होतंय? 32 गुणाकारामध्ये 56 छेदस्थानी 7, 7 1 7, 7 8 56, 8 2 16 ला 6, 4 1 8 3 24 आणि 1 25 म्हणजे 256 रुपये. पर्याय क्रमांक 4, 256 रुपये. या सिस्टीमनं करायचं, तुमचं उत्तर निघून जाईल. बरोबर. 7 रुमाल 56 रुपये तर 32 रुमालांचे रुपये किती झाले भावड्या? 256. पुढचा प्रश्न बघ. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या 1040 आहे. त्या शाळेत प्रत्येक 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? बरोबर. टोटल बघा, विद्यार्थी आणि शिक्षक मिळून यांची संख्या किती आहे भावड्या? 1040. टोटल 1040. याच्यामध्ये विद्यार्थी पण आणि शिक्षक पण आहेत, म्हणून 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. झालं तुझं तयार. 1040 छेदस्थानी 16, 104 ला 16 ने भाग दिला, 16 1 16, 16 सक्क 96, 104 मधून 96 गेलं, 8 शिल्लक, 16 पंचे 80. टोटल शिक्षकांची संख्या किती दाद्या? 65. पर्याय क्रमांक 3 तुझं बरोबर. 16 ने का भागितलं? कारण जी वरची 1040 संख्या आहे ती शिक्षक प्लस विद्यार्थी दोघांची मिळून आहे, म्हणून 15 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, दोघांची बेरीज काय झाली बावड्या? 16 झाली. हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न. 30 मीटर लांबीच्या कापडातून रोज 3 मीटर कापडाचा तुकडा कापला तर कापड पूर्ण कापायला किती दिवस? पोरा वाटते सोपा आहे. काय करते? अरे 30 मीटर कापड आहे, रोज 3 मीटर, भागा 3 न, मग ह्याला 3 न भागलं, उत्तर आलं 10. कुठं आहे 10? पहिलाच पर्याय. असा गोल करतय. हे चुकल्याला कळलं का? कसं काय चुकलं? काय झालं? कसं झालं? कुणी केलं? मी तर बरोबर लिहिलं? अजिबात नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, 30 मीटर कापड आहे, तुला रोज 3 मीटर कापडायचंय. 9व्या दिवशी ज्यावेळेस कापड 6 मीटर शिल्लक राहील, 9व्या दिवशी ज्यावेळेस तू कापशील, ऑटोमॅटिक 3 मीटरचा तुकडा पडणार आहे. म्हणून तुला टोटल किती दिवस लागतील? 9 दिवस लागतील. पर्याय क्रमांक दुसरा तुझं उत्तर असणार. बरोबर का? 30 मीटरचा कापड आहे, तू ज्यावेळेस 9वा दिवस येईल, 6 मीटर शिल्लक राहिलेला असेल, तू कापलं की 3 मीटर ऑटोमॅटिक तुकडा पडणार आहे. बरोबर. म्हणून काय करा, या 30 ला 3 ने भागा, 3 × 30 आलेल्या मधून 1 वजा करा, 9 येईल तुमचं उत्तर. बरोबर. 1 वजा कंटिन्यू ठेवायचं, कारण 3 मीटरचा तुकडा ऑटोमॅटिक पडणार आहे. लक्षात ठेवा. बरोबर. बघा, एका संख्येला 5 ने गुणून 8 ने भागायचे होते, त्याऐवजी चुकून 8 ने गुणून 5 ने भाग दिला तेव्हा 64 उत्तर आले, तर खरे उत्तर काय असले पाहिजे? बघा, प्रश्न सोपा वाटतो पण कन्फ्युजन. दुसरी क्रिया अगोदर करा. काय झालं होतं? 8 ने गुणून 5 ने भाग दिला. काय झालं? एका संख्येला 8 ने गुणून 5 ने भाग दिला. ही क्रिया टोटल चुकून काढलेली आहे. उत्तर काय आलं भावड्या तुझं? 64. एक्स ची किंमत काढून घे. 5 इकडे गेल्यावर गुणाकार होईल, 8 भागाकारामध्ये जाईल. एक्स बरोबर 64 गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 8, हे 8 भागाकार. 8 8 64, 8 पंचे 40. एक्स ची किंमत काढली भावड्या. हे तुझं उत्तर आहे का?
पर्याय 40 आहे, उत्तर लिहायचं नाही, गडबड करायचं नाही. तर त्यांनी खरे उत्तर म्हणजे त्याला काय करायचं होतं, एक संख्या काय आली तुझी 40, ह्या 40 ला 5 ने गुणून 8 ने भागायचं होतं, बरोबर का? 5 ने गुणून 8 ने भागायचं होतं. खरं उत्तर 8 पंचे 40, 5 25, पर्यायामध्ये 25 दुसरा पर्याय, बरोबर. विद्यार्थी इथं चुकतो, इथं चुकायचं नाही. दिसलं 40 पर्याय की लिह उत्तर, पण त्यांनी तुला काय विचारले, खरे उत्तर काय असले पाहिजे. खरे उत्तर आहे बाळा तुझं 25, हे लक्षात ठेव. पुढचा प्रश्न बघ, आले का समोर? क्लास घ्यायचे असतील तर सगळं वाच, जेणेकरून मार्गदर्शनात राहतील, योग्य पद्धतीने तुला मार्गदर्शन केलं जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.